पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या मागणीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन गेल्या 10-12 दिवसापासून सुरू आहे। दोघांची प्रकृती अतिशय खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास सुद्धा नकार दिलेला आहे। त्यामुळे जागेवरच त्यांना उपचार देण्यात येत आहेत। या आरक्षणाच्या या धनगराच्या लढ्याला अनेकांनी पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दर्शवलेला आहे। धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या 12व्या दिवशी दोघांची प्रकृती खालावली आहे। मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होताच उपचारास नकार दिल्यानं तणाव निर्माण झालाय। अखेर या दोघांवर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले। दरम्यान या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यभरातून धनगर समाज बांधव पंढरपुरात दाखल होत असल्यानं उपोषणस्थळी मोठी गर्दी झालेली दिसली। यावेळी उपस्थितांनी आरक्षण मागणीसाठी मोठी घोषणाबाजी केली। धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। शुक्रवारी उपोषणाचा 12वा दिवस होता। या उपोषणाला बसलेले यशवंत गायके आणि दीपक बोराडे या दोघांची प्रकृती शुक्रवारी खालावली। मात्र त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेण्यास नकार दिल्यानं तणाव निर्माण झाला आहे। अखेर बांधवांनी विनंती केल्यावर या दोघांवर उपोषण स्थळीच उपचार सुरू करण्यात आले आहेत। या दोघांसह उपोषणास बसलेल्या 5ही आंदोलकांनी आरक्षणाचा लढा सुरू ठेवू असा निर्धार व्यक्त केलाय। दरम्यान या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळतोय। सकाळपासून मोठ्या संख्येनं बांधव पारंपरिक ढोल वाजवत घोंगडी पांघरून उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देत होते। विशेष म्हणजे यात महिलांचीच संख्या जास्त होती। आमच्या हक्काचं आरक्षण घेऊच असा निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केलाय। शुक्रवारी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिलाय। सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे। या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल होत आहेत।